टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। सध्या भारत पाक युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत भोसला मिलिटरी स्कूलचे जे संरक्षण क्षेत्रातील प्राध्यापक आहेत, अभ्यासक आहेत, सध्या ते PhD करतायत आंतरराष्ट्रीय संघटनांवर स्तरावरती। सर, आपण जर बघितलं सध्या जी भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे यावरती आपल्याला पाकिस्तानवर कशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय स्तरावरून दबाव टाकता येऊ शकतो? बरोबर, आता आपण बघितलं आंतरराष्ट्रीय स्तरावरनं भारताने आधीच पाकिस्तानवर वेगवेगळ्या माध्यमातून दबाव टाकण्याची सुरुवात केलेली आहे। कालच आपण जर निर्णय बघितला तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड जो आहे त्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला भारताने शिफारस केली आहे की पाकिस्तानने जेही कर्ज घेतलेले आहे ते कर्ज सगळे पाकिस्तानने दहशतवादी कारवायांसाठी वापरलेले आहे, या कर्जाची चौकशी करण्यात यावी असं भारताने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला सांगितले। त्याचप्रमाणे भारत हा फक्त लढाईच्या माध्यमातून पाकिस्तानवर दबाव टाकणार नाही तर आंतरराष्ट्रीय संघटनांच्या माध्यमातून म्हणजे SCO असेल, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन, याच्यामध्ये भारताची खरी प्रतिमा उघड करू शकतो। त्याचप्रमाणे भारत हा सार्कचा सदस्य आहे, बिमस्टेकचा सदस्य आहे, मात्र पाकिस्तान सार्कचा सदस्य नाही आहे, सार्कचा सदस्य आहे मात्र बिमस्टेकचा नाही आहे। त्यामुळे आंतरराष्ट्रीय ट्रेड जो आहे तो ट्रेड सार्क बरोबर करण्याऐवजी भारत हा बिमस्टेक बरोबर करू शकतो आणि पाकिस्तानची तिथे गोची करू शकतो। त्याचप्रमाणे विविध आंतरराष्ट्रीय संघटना ज्या आहे, युनो असेल किंवा युरोपियन युनियन असेल, या सगळ्या संघटनांपुढे भारत पाकिस्तानची खरी प्रतिमा समोर आणू शकतो आणि पाकिस्तानची गोची करू शकतो। सर, खरं तर आपण बघितलं आपण मिलिटरी महाविद्यालयात देखील शिकवतायत, कुठेतरी आपण बघितलं आता अनेक पद्धतीनं पाकिस्तानवरती दबाव टाकला तर आपण जर बघितलं सिंधू जल करार जो आहे तो लावण्यात आलेला आहे, तिकडच्या नागरिकांना व्हिसा देणं बंद करण्यात आले। कालच जर आपण बघितलं तर आयात निर्यात देखील जी आहे ती थांबवण्यात आलेली आहे। त्यामुळे काय वाटतं आपल्याला, जी देशातील नागरिकांची एकंदरीतच भावना आहे हा पर्यटकांवरचा हल्ला होता, त्यामुळे जशाच तशा पद्धतीनं उत्तर दिलं पाहिजे। सध्या युद्धजन्य परिस्थिती देखील पाहायला मिळते, काय वाटतं आपल्याला युद्धाची आवश्यकता आहे किंवा युद्ध होऊ शकतं, कशा पद्धतीनं पाकिस्तानला उत्तर दिलं पाहिजे? बरोबर, काल जो निर्णय झाला आहे त्या निर्णयामध्ये भारताने आयात निर्यात बंद करून टाकली पाकिस्तानबरोबर। मात्र एक लक्षात घेतलं पाहिजे की भारताने आयात निर्यात फक्त पाकिस्तानबरोबर बंद केली नाही आहे तर भारत काही निर्यात इतर देशांना करतो, तर इतर देशांना सुद्धा निर्यात करत असताना भारताने सूचना दिलेल्या आहे की आपण सुद्धा आमच्याकडून घेतलेला कुठलाही माल हा पाकिस्तानकडे जाणार नाही याची काळजी घ्यावी। ही सगळ्यात मोठी महत्त्वाची गोष्ट ठरणार आहे या परिस्थितीमध्ये। आणि ह्या ज्या 24-25 पर्यटकांचा जो बळी गेलेला आहे, जे शहीद झालेले, यांचा बदला भारत नक्की घेणार। काल भारताचे माननीय गृहमंत्री अमित शाह यांनी सुद्धा एक स्टेटमेंट केलेलं आहे की चुन चुन के मारेंगे, एकेकाचा बदला घेतला जाईल, प्रत्येक स्थितीचा बदला घेतला जाईल आणि यावर विविध गोष्टींच्या माध्यमातून भारत पाकिस्तानवर दबाव निर्माण करतो आहे। आणि त्याचप्रमाणे भारत हा फक्त हल्ला करूनच बदला घेईल असं नाही तर भारताने वेगवेगळ्या माध्यमातून पाकिस्तानवर दबाव निर्माण करून बदला घेण्याची परिस्थिती सध्या निर्माण केलेली आहे। मात्र लक्षात घ्या, जर आपण आज युद्ध केलं तर भारत हा विकसनशील राष्ट्र आहे आणि आज जर आपण युद्ध केलं तर कदाचित आपण कमीत कमी 10 वर्ष मागे जाऊ। भारताला वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या देशांकडनं अननेसेसरी कर्ज घ्यावं लागेल, भारताला चलन निर्मिती करावी लागेल, तो चलन फुगवटा भारतात होईल, बेरोजगारी वाढेल, महागाई वाढेल, तर ह्या गोष्टींना भारताला अजिबात सामोरं जायचं नाहीये। त्यामुळे भारत राष्ट्रीय स्तरावर या सगळ्या गोष्टींचा राजकीय रीतीने विचार करतोय। त्याचप्रमाणे आपण बघितलंय की काही दिवसांपूर्वी जी कॉन्फरन्स झाली, CCFची कॉन्फरन्स झाली, त्या कॉन्फरन्समध्ये भारताने सैन्याला पूर्णपणे मुभा दिलेली आहे की आपण योग्य ती कार्यवाही करू शकतात। त्यामुळे सैन्याची सुद्धा रणनीती आखण्याचं काम सुरू आहे। सैन्य हल्ला करू शकतं किंवा जबाबी कारवाई करू शकतं, मात्र या सगळ्यांचा बदला घेतला जाणार हे निश्चित आहे। आपण काही दिवसांपूर्वी बघितलं असेल की भारताने सगळ्या पद्धतीने शस्त्रांची निर्मिती करून ठेवलेली आहे, सगळे शस्त्र हे तयार ठेवलेले आहे। कुठल्याही क्षणी पाकिस्तानने थोडीशी जरी काही चूक केली तर आपण लगेच पाकिस्तानवर हल्ला करू शकतो आणि जबाबी कारवाई व्यवस्थितरित्या करू शकतो। आपण जर बघितलं तर आंतरराष्ट्रीय संघटनांकडून पाकिस्तानवरती दबाव टाकला जातोय, मात्र याचा परिणाम पाकिस्तानवरती किती होऊ शकतो? आपण जर एकीकडे बघितलं पाकिस्तान सतत भारताला युद्धाची धमकी देते, मिसाईल टाकू अशा पद्धतीने सांगितलं तर अणुबॉम्ब टाकू। जर आपण बघितलं तर अंतर्गतच पाकिस्तानमध्ये खूप वाद असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यातच या आंतरराष्ट्रीय संघटनांचा दबाव हे पाकिस्तानला किती परिणामकारक ठरू शकतं?
बरोबर. अंतर्गत वाद, पाकिस्तानचा अंतर्गत वाद हा आणखी वाढलेला आहे. काल आपण अटारी बॉर्डर बंद केली. आपण जी अटारी बॉर्डर बंद केली, त्यांनी सुद्धा अटारी बॉर्डर बंद केली आणि स्वतःच्या नागरिकांना स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला. जे नागरिक पाकिस्तानी होते, भारतात काही वर्षांपासून वास्तव्यास होते, त्यांना स्वीकारण्यास पाकिस्तानने नकार दिला. हे एक अंतर्गत त्यांचा वाद चिघळलेला आहे. त्याचप्रमाणे आपण सिंधू जल करार रद्द केला आणि सिंधूचं पाणी बंद केलं. चिनाब, बियास या नद्यांचं पाणीसुद्धा बंद केलं. काही दिवसात झेलमचंही पाणी आपण बंद करतोय आणि हे पाणी बंद केल्यानंतर पाकिस्तानचे 4 प्रांत आहे. पहिला म्हणजे सिंध प्रांत, पंजाब प्रांत, तिसरा प्रांत जो आहे तो खैबर पख्तूनवा आणि बलुचिस्तान. तर ह्या 4ही प्रांतांपैकी 2 प्रांतांमध्ये वाद सुरू झाला पाणी वाटपावरनं. सिंध प्रांत पंजाब प्रांताला पाणी द्यायला नाही म्हणतोय. बलुचिस्तानमध्ये आधीच त्यांच्या अंतर्गत वाद सुरू आहे. बलुचिस्तान हा खनिज संपन्न प्रांत आहे, मात्र त्याच्यावर पाकिस्तानने खूप वर्षांपासून पाकिस्तान त्याच्यावर अन्याय करतोय आणि जो वरचा खैबर पख्तूनवा आहे याच्यावर सुद्धा पाकिस्तान POK सारखे अन्याय करतोय. त्यामुळे अंतर्गत गृहयुद्ध त्यांचं पेटू शकतं आणि या गृहयुद्धातनंच पाकिस्तान हा अंतर्गत खिळखिळा होऊ शकतो. त्यामुळे भारताने हल्ला करावा अशी परिस्थिती आता राहिली नाही. अंतर्गत युद्ध होईल अशी परिस्थिती भारताने पाकिस्तानची निर्माण केलेली आहे. त्यांच्याकडे कितीही शस्त्र असले तरी पाकिस्तानची आर्मी काय आहे, पाकिस्तान किती शस्त्र कारवाई करू शकतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपल्या सैन्याने फुंकर जरी मारली तरी पाकिस्तान कुठे जाईल याची काही शक्यता नाही आहे. कुठे जाईल हे कळू शकणार नाही आपल्याला. त्यामुळे आपल्याला युद्ध करण्याची गरज नाही आहे. आपण त्यांच्या अंतर्गत युद्ध होईल अशी परिस्थिती निर्माण केलेली आहे. नक्कीच आपण जर बघितलं तर आंतरराष्ट्रीय स्तरावरून पाकिस्तानवरती दबाव टाकून आंतरराष्ट्रीय संघटनांचा दबाव जो आहे तो पाकिस्तानवरती टाकला जातोय आणि त्यामुळे पाकिस्तान जो आहे तो अंतर्गतच खिळखिळा होत आहे. त्यामुळे भारताला जी एवढी आवश्यकता आहे पाकिस्तानसोबत युद्ध करण्याची ती येणार नाही अशा पद्धतीचं जे आहे ते या संरक्षण अभ्यासकांकडून आपल्याला सांगण्यात आलंय. कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक.